त्यावर आजही आम्ही कायम आहोत. त्याप्रमाणे श्रीवास्तव यांची कमिटी आम्ही नेमली होती, तीन लोकांची, सुबोध कुमार बक्षी आणि आपले सुरेश श्रीवास्तव. कारण त्यांनी देखील तो अहवाल दिलेला आहे आणि आम्ही त्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना सांगितलं की आपण बसून पुढच्या बजेट अधिवेशनमध्ये याच्यावर आपण ठोस निर्णय घेऊ. त्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी संप देखील आपलं आंदोलन मागे घेतलं. त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. असं शेवटी सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. सरकारची भूमिका सकारात्मक असताना आपण आंदोलनाच्या भूमिकेमध्ये जाता कामा नये, त्यांनाही पटलं आणि त्यामुळे तेही आपण त्यांचा देखील जो काही विषय होता तो आपण सोडवतोय. आणि म्हणून जे काही मोर्चे आले, आंदोलन आले, त्यांना आमचं सरकार सामोरं गेलं आणि त्यांच्या मनातले काही शंका कुशंका काही छोटे मोठे प्रश्न होते तेही आम्ही मिटवले. धनगर समाजाची देखील मिटिंग इकडेच झाली. त्यांना देखील काही निर्णय जे आमच्या तातडीने घेण्यासारखे होते ते आम्ही घेतले. कोळी समाज होता, त्यांनाही देखील आम्ही न्याय म्हणजे ते काही त्यांचे विषय होते, कमिटी गठीत करायची होती, ती देखील आपण गठीत केलेली आहे. आदिवासींच्या बाबतीमध्ये देखील आम्ही अतिशय संवेदनशील आहोत. कुठल्याही समाजावर अन्याय करण्याची भूमिका बिलकुल सरकारची नाही. कारण हे सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाणारं सरकार. त्यामुळे याच्यामध्ये मी सगळ्यांना धन्यवाद देईन की सरकारवर विश्वास ठेवून आपण निर्णय घेतले. त्याबद्दल मी आमच्या सरकारच्या वतीने आभार व्यक्त करतो. या अधिवेशनात देखील 55,520 कोटी 77 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. परंतु प्रत्यक्ष निव्वळ 48,384 कोटी 66 लाख रुपये एवढाच असणार आहे. पायाभूत सुविधा उभारणे, विविध विकास कामं यातून यावर पूर्ण खर्च करण्यात येईल. वाढलेली महसुली व राजकोषीय तूट कमी करण्यासाठी उत्पन्न कसं वाढेल आणि खर्चावर कसं नियंत्रण ठेवता येईल हे देखील आमचं सरकार प्रयत्न करते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी विशेष चर्चा सत्राचं देखील आयोजन झालं. इथल्या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान झाला. राष्ट्रकुल संसदीय सुवर्ण महोत्सवी अभ्यासवर्ग देखील पार पडला. एक आणि जे काय आपलं कार्यक्रमामध्ये होतं ते सर्व सोपस्कार आणि जे काही जो कार्यक्रम होता तो पूर्ण करण्याचं काम या अधिवेशनामध्ये सरकारने केलेलं आहे. आणि फक्त एवढंच आहे की विरोधी पक्ष जो आहे त्यांनाही धन्यवाद देतो आम्ही. ठीक आहे, ते टीका करून गेले किंवा त्यांना वाटतं आपल्याकडे म्हणजे आपल्याकडून काही राहून गेलं तेव्हा ते टीका करतात आणि वॉकआउट करतात, हरकत नाही. परंतु त्यांनी देखील या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये बसून सहकार्य केलं. काही प्रश्नांवर, काही मुद्द्यांवर, काही विषयांवर चर्चा केली. चर्चेला आमची मंत्री महोदयांनी उत्तरही दिली आणि एक अधिवेशन जे आहे हे एक सकारात्मक आणि जनतेच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेणारं ठरलं. याबद्दल मी माझे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री, आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, आमचे सर्व महायुतीचे आमदार या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्ही पत्रकारांनाही धन्यवाद देतो. तुम्ही सर्व बातम्या ज्या आहेत त्या सर्व वेळोवेळी सकारात्मक पॉझिटिव्ह दिल्या. अध्यक्षांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि उपसभापती आमच्या विधान परिषदेच्या नीलमताई गोरे यांनाही मनापासून धन्यवाद देतो. अहवाल सादर करायचा आहे तो आता वाढताना पाहायला मिळते. आरोग्य यंत्रणा आहे काही अलर्ट वेळ ठरवून दिलाय का आणि जरांगे पाटलांना तुम्ही विनंती करणार? आम्ही सांगितलं मागासवर्ग आयोग जो आहे तो काम करतोय. त्यांना त्यांची कार्यपद्धती निश्चित आहे. त्यांना दिलेला आहे आणि त्यांना मशिनरी मॅनपॉवर आम्ही सगळी देतोय.